पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील पदपथाचे दिवे पौर्णिमेच्या दिवशी बंद केल्यास मोठ्या प्रमाणात विजेची बचत होईल असं आव्हान भारतीय जनतेला केलं। मात्र हेच आव्हान आपण मुंबईकर जनतेला सुद्धा करू शकतो की आपण बघू शकतो की मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी विजेचा अपव्यय होताना दिसतो। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते स्कायवॉकवर आपण बघू शकतो की रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत। या स्कायवॉक पूर्णपणे निर्मनुष्य आहे। या ठिकाणी कोणीही माणूस चालत नाहीये, कोणीही पादचारी जाताना दिसत नाही, परंतु या ठिकाणी ट्यूबलाईटचे हे पूर्णपणे या ठिकाणी त्याचा वापर होताना दिसत आहे। त्यामुळे विजेचा दुरुपयोगच होत आहे। हे जे मुंबई परिसरामध्ये जे 36 स्कायवॉक बांधले गेले त्याचा मुख्य हेतू होता की ज्या ट्रॅफिकमुळे जे पादचारी आहेत त्यांना त्रास होतो, त्याच्यासाठी त्यांनी ह्या स्कायवॉकचा आपण बांधण्यात आला। आपण बघू शकतो की रात्रीच्या वेळेला ह्या स्कायवॉकचा वापर कोणी करत नाही। जे कोणी पादचारी असतात ते खाली फुटपाथचा उपयोग करून आपला वापर करत असतात। तर आता या ठिकाणी आपल्याबरोबर हे विजेची बचत करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला असे आपल्याबरोबर इकडचे कार्यकर्ते आहेत। आपण त्यांना विचारू शकतो की हा जो प्रकार आहे, ही जी विजेची अपव्यय होतोय, हे टाळण्यासाठी काय करू शकतो? खरं तर मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये असे 36 ब्रिज आहेत। 36 स्कायवॉकवरील कमीत कमी प्रत्येक स्कायवॉकवर 250 ते 300 ट्यूबलाईट्स आहेत। त्या ट्यूबलाईट्स न वापरता जर LED ट्यूबलाईट्स वापरल्या तर खरोखर विजेची बचत होऊ शकते। त्यापेक्षा अजूनही एक महत्त्वाचं म्हणायला गेलं तर प्रत्येक स्कायवॉकवर रात्री 12च्या नंतर कोणीही जात नाही, कोणाची येवण जावण नसते। त्यापेक्षा जर आपण रात्री 12च्या नंतर हा स्कायवॉक पूर्णपणे बंद केला आणि एक सुरक्षिततेच्या हेतूने सुद्धा त्याचा आपण दक्षता घेतली आणि गेट्स लावून ते बंद केले तर रात्री 12च्या नंतर ह्या लाईट्स बंद करून एका प्रकारे विजेची बचत करू शकतो आणि सुरक्षितताही बाळगू शकतो। राजकारण करून LEDचा मुद्दा या पूर्ण मुंबईवर गाजला होता, पण अशाच LED ह्या स्कायवॉकवर मात्र लागल्या नाहीत। जर 4 ते 5 तासासाठी या ट्यूबलाईट जर बंद करण्यात आल्या तर तासाला 6 लाख अशी युनिट आपण वाचवू शकतो। मग याच्यावर कोणीतरी विचार करेल का? आणि या जे पंतप्रधानांनी जे आव्हान केलंय त्या आव्हानाला आपणही साथ देऊ शकतो। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।